शेतभर आहेत का? 12:30 वाजलेत, भाजी शिजत आहे. पण एवढं गरम होतंय, लाईट गेली. लाईट येऊन बसले बाहेर. घर कामाच्या टायमाला लाईट गेली तर काय करायचं? भाजी ठेवली शिजायला, चपातीवर चपाती करून पडलो. मला एक मध्येच काय होतं काय पडते, हवा सुटली तरी ना बाहेर. पण काय नाही, तेवढ्या पुरतीच हवा आहे. गरम तर एवढं होतंय ना की बास रे बास, एवढं गरम होतं. तर लाईट कधी येते काय माहिती. जो नुसता कासावीस झालेला आहे. लुसीबाई झोपली मस्त, तर पोरांना फोन कर. नाही ग बाई, मला इथं गरम व्हायला लागलं. अरे हा झाड आहे मग ते पडतंय. जागा नाही ना, असं छोटीशीच गॅलरी. तरी बसली ना. तेवढं गरम होतंय ना, काय सांगू तुम्हाला. डोक्याला तेल लावले, पाणी नाही, लाईट नाही. आमच्या कल्याणमध्ये काय झाले काय माहिती. पाणी पण येत नाही किती दिवस झाले, लाईट पण नुसता जीव गुदमरून जातो. वरती तर एवढं गरम होतं ना, भयंकर गरम होतं. त्याच्यामुळे अंगाची नुसती हा गा 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 होते. असं वाटतं की आपण आगीवर बसलो काय. हां, असंच वाटतं स्वयंपाक करताना. असं जरा फॅन चालू असेल ना तर बरं वाटतं, आणि फॅन बंद केला म्हणजे लाईट गेली तर असं वाटतं की आगीवर बसलो का काय. एवढा भयंकर त्रास होतो, काय सांगू बघ. लाईट आयो, लाईट आयो, लाईट आयो, आयो लाईट आयो गो बायो, लाईट आयो. बसले, भाजी शिजायला ठेवली. 12:30 वाजले. मस्त आहे ना, शेकटाची शेंग वाटतच नाही. काय करायचं आता. भरपूर लाईट गेली आणि आता आली. मग शेंगांचं कूट जरा जास्तच टाकलं आणि भाजी पण झालेली आहे, भेंडी पण झाली. चिटिंग, डायरेक्ट डबे दाखवणार, या मंडळी जेवायला असं बोलणार. बाय लाईट आली आता डबे भरते.